नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आज तुम्हाला कार्तिकी एकादशी, जिला आपण देवउठणी एकादशी देखील म्हणतो, तसेच तुळशी विवाहाची कथा सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा। चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राइब देखील करा। तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होईल। धर्मराज युधिष्ठिर म्हणू लागले की हे देवा, कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशी बद्दल सांगा। या एकादशीचे नाव काय आहे आणि तिचे व्रत पाळण्याची पद्धत काय आहे? हे व्रत केल्याने कोणते फळ मिळते? तर याची कथा देखील मला पूर्ण तर्कशुद्धपणे सांगा। तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील तुळशी विवाहाच्या दिवशी येणाऱ्या या एकादशीला विष्णू प्रबोधिनी एकादशी, देव प्रबोधिनी एकादशी, देवोत्थान, देव उठणी एकादशी, कार्तिक शुक्ल एकादशी आणि कार्तिक शुक्ल प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात। ही एकादशी मोठ्या पापांचा नाश करणारी आहे। आता मी आपल्याला त्याची महानता सांगतो, लक्षपूर्वक ऐका। एका राजाच्या राज्यात सर्व एकादशीचे व्रत पाळत असे। एकादशीच्या दिवशी राजा चाकरमान्यांपासून जनावरांपर्यंत कुणालाही अन्न दिले जात नव्हते। एके दिवशी दुसऱ्या राज्यातील एक माणूस राजाकडे आला आणि म्हणाला, महाराज, कृपया मला कामावर ठेवा। तेव्हा राजाने त्याच्यापुढे एक अट घातली की ठीक आहे, ठेवू, पण रोज तुम्हाला जेवायला सगळं मिळेल, पण एकादशीला जेवण मिळणार नाही। त्या माणसाने त्यावेळी होकार दिला, पण एकादशीच्या दिवशी त्याला फलाहार दिल्यावर तो राजासमोर जाऊन विनवणी करू लागला की महाराज, याने माझे पोट भरणार नाही, मी उपाशी मरेन, मला अन्न द्या। राजाने त्याला परिस्थितीची आठवण करून दिली, परंतु तो अन्न सोडण्यास तयार नव्हता। नंतर राजाने त्याला पीठ, डाळ, तांदूळ इत्यादी दिले। नेहमीप्रमाणे तो नदीवर पोहोचला, आंघोळ करून अन्न शिजवू लागला। जेवण तयार झाल्यावर तो देवाला हाक मारू लागला की ये देवा, अन्न तयार आहे। त्याच्या हाकेवर भगवान पितांबर धारण करून चतुर्भुज रूपात आले आणि प्रेमाने त्यासोबत भोजन करू लागले। अन्न खाऊन देव अंतर्धान पावला आणि तो आपल्या कामाला गेला। 15 दिवसांनी पुढच्या एकादशीला तो राजाला म्हणू लागला, महाराज, मला दुप्पट सामग्री द्या। त्या दिवशी मी उपाशी राहिलो। राजाने कारण विचारले असता त्याने सांगितले की देवही माझ्यासोबत जेवतो, म्हणूनच ही सामग्री आम्हा दोघांसाठी पूर्ण नाही। हे ऐकून राजाला फार आश्चर्य वाटले। राजा म्हणाले की देव तुझ्याबरोबर खातो यावर माझा विश्वास बसत नाही। मी खूप व्रत पाळतो आणि पूजा करतो, पण देव मला कधीच दिसला नाही। राजाचे म्हणणे ऐकून तो म्हणाला की महाराज, विश्वास बसत नसेल तर या आणि बघा। राजा एका झाडामागे लपून बसला। त्या व्यक्तीने जेवण तयार केले आणि देवाला हाक मारली, पण देव आला नाही। शेवटी तो म्हणाला की अरे देवा, तू आला नाहीस तर नदीत उडी मारून जीव देईन, पण देव आला नाही। मग प्राण अर्पण करण्यासाठी तो नदीकडे निघाला। आपल्या प्राणाची आहुती देण्याचा त्याचा ठाम इरादा जाणून लवकरच देव प्रकट झाले आणि त्याला थांबवले आणि त्यांनी एकत्र बसून जेवण केले। खाऊन पिऊन झाल्यावर त्यांनी त्याला आपल्या विमानात बसवून आपल्या निवासस्थानी नेले। हे पाहून राजाने विचार केला की मन शुद्ध असल्याशिवाय उपवासाचा फायदा नाही। यातून राजाला ज्ञान प्राप्त झाले। त्यानेही मनापासून उपवास सुरू केला आणि शेवटी स्वर्ग प्राप्ती झाली। कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीपासून मंगल कार्याची सुरुवात होते। असे म्हटले जाते की तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते। तुळशीला विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया या नावाने देखील संबोधले जाते। कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो, अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह करण्यात येतो। ज्या घरात तुळशी असते त्या घरात यमाचे दूतही अकाली जाऊ शकत नाही। मृत्यूसमयी तुळशी आणि गंगाजल तोंडात ठेवून ज्याचा जीव निघून जातो तो पापांपासून मुक्त होऊन वैकुंठधामाला प्राप्त होतो। जो व्यक्ती आपल्या पितरांसाठी तुळशी आणि आवळ्याच्या छायेत श्राद्ध करतो त्याच्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो। तुळशी विवाहाची कथा ऐकल्यामुळे जीवनातील दुःख, दारिद्र्य दूर होते। जीवनातील सर्व व्यथा दूर होता। प्राचीन काळी एक ऋषी होते ज्यांचे नाव साबीर। त्यांनी घोर तपश्चर्या करून महालक्ष्मी मातेस प्रसन्न करून घेतले होते। त्यांच्या तपश्चर्येवरती प्रसन्न होऊन मातेने प्रकट होऊन त्यांना वर मागण्यास सांगितलं। माता म्हणाली, जो वर मागायचा असेल तो माग, तुला जितकं धन वैभव पाहिजे तितकं मी तुला देईन। साक्षात माता लक्ष्मीला आपल्या समोर पाहून मुनिवर खूप आनंदी झाले आणि त्यांनी मातेस नतमस्तक होऊन नमस्कार केला। ते मातेस म्हणाले, माते, मला धनवान बनायचे नाही, माझ्या घरी संतान नाही, त्यामुळे तुम्ही माझ्या घरी यावे। त्याचे हे बोलणे ऐकून माता लक्ष्मी प्रसन्न झाली। माता म्हणाली, जर दुसरा कोणी तुझ्या जागी असता
तर मी धनधान्याची देवी म्हणून माझ्याकडून खूप काही मागून घेतलं असतं, पण तू मात्र या सर्व गोष्टींचा त्याग करून मला तुझ्या घरी येण्यास आमंत्रित करत आहेत. मी तुझ्या घरी तुळशी मातेच्या रूपात येईल, पण मी माझ्या पती श्री विष्णूपासून वेगळी राहू शकत नाही, त्यामुळे तेही माझ्यासोबतच राहतील, असे सांगून माता अंतर्धान पावली. त्यानंतर तुळशीच्या रूपात ती साबी ऋषींच्या घरी आली. त्यांच्या घरी कन्यारत्न झाले म्हणून सर्वजण आनंदित होते. ती मुलगी जसजशी मोठी होऊ लागली तसतशी ती खूप सुंदर दिसू लागली, पण तिचं मन मात्र विष्णूजींच्या ध्यानी लागलं होतं. ती मनोमन विष्णूजींना प्रार्थना करत होती की या जन्मी देखील तुम्हीच मला वरावे. तेव्हा विष्णूजींना मिळवण्यासाठी ती घोर तपश्चर्या करू लागली. तिची तपश्चर्या पाहून ब्रह्मदेव तिच्यावर प्रसन्न झाले. ब्रह्मदेव तिला म्हणाले, कन्या, तुला जो वर हवा आहे तर तो तू माग. तेव्हा ती कन्या म्हणाली की मला असा वर द्या की श्री विष्णूंच्या पायाशी मला स्थान भेटेल. त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले की हे वरदान देणं शक्य नाही, पण श्री विष्णूंचा अंश असलेला एक राक्षस शंखचूड जो दानव कुळात जन्माला आलेला आहे, त्याच्यामध्ये भगवान विष्णूंचे अंश आहेत. त्याने दानव कुळामध्ये जन्म घेतलेला आहे, पण तो खूप सुशील आहे. तू त्याची अर्धांगिनी बनल्यावरती तुझं भाग्य उजळेल. अजाणतेपणी त्याच्याकडून मागच्या जन्मी पाप झालं आहेत, पण त्यामुळे त्याचा जन्म यावेळेस दानव कुळात झालेला आहे. त्याला मागच्या जन्मी हा वर मिळाला होता की पुढच्या जन्मी तू वृंदासोबत लग्न करशील आणि तिच्या पुण्यामुळे तुझा उद्धार होईल. हे सारं ऐकल्यावरती वृंदा शंखचूड सोबत लग्नासाठी तयार झाली. वृंदासारखी पतिव्रता पत्नी मिळाल्यावरती शंखचूड आनंदित झाला. त्याने आपल्या राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली. सर्व देवतांना देखील त्याने जिंकून घेतलं. स्वर्गाचे राज्य देखील त्याने हिसकावून घेतलं. त्यामुळे सर्व देवी देवता मिळून ब्रह्मदेवाकडे गेले. त्याने ब्रह्मदेवास विचारले की शंखचूडाकडून आता आम्ही राज्य कसं घ्यावं. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रता आहे, त्याच्यामुळे तिच्या पावित्र्याच्या जोरावरती तो यशाच्या शिखरावरती चढत आहे. जर त्याच्या पत्नीचे पावित्र्य भंग झालं तरच त्याला हरवणे शक्य आहे. तेव्हा यातून मार्ग काढण्यासाठी सर्वजण महादेवांच्या चरणी जातात. त्यांना सर्व वृत्तांत सांगतात. तेव्हा महादेव म्हणतात, मी जाऊन त्याला समजावतो आणि स्वर्गाचं सिंहासन पुन्हा मिळवतो. त्याप्रमाणे महादेव शंखचूडला भेटण्यासाठी येतात. ते त्याला समजावून सांगतात की तू स्वर्गाचं सिंहासन परत कर. पण शंखचूड तेव्हा सांगतो की मी हे सिंहासन युद्ध करून जिंकलेलो आहे. जर कोणी माझ्यासोबत युद्धामध्ये जिंकलात तर हे सिंहासन घेऊ शकता. तेव्हा महादेवाने त्याला समजावत सांगितलं की मी महाकाल आहे. तू माझ्यासोबत युद्ध करशील तर तुझं अपयश निश्चितच आहे. पण शंखचूड मात्र आपल्या निर्णयावरती ठाम असतो. तेव्हा दोघेही युद्धासाठी सज्ज होतात. महादेवांसोबत इतर देवांनीही युद्धासाठी सर्व तयारी केली होती, पण हे युद्ध मात्र जिंकणे शक्य दिसत नव्हतं, कारण सर्व देवतांनी आपले सारे अस्त्र शस्त्र वापरले, पण शंखचूड मात्र कशालाही जुमानत नव्हता. शंखचूड स्वतः लुप्त झाला होता. त्यामुळे देवतांना हे कळत नव्हतं की वार कुणावर केला पाहिजे. शंखचूडच्या या लीला पाहून देवांनाही प्रश्न पडला की अशा प्रकारे शंखचूड हरू शकत नाही. आता यावरती मार्ग म्हणून सर्वजण भगवान विष्णूंच्या चरणी जातात. तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना सांगितलं की त्याची पत्नी पतिव्रता आहे, त्यामुळे तिचं पुण्य याच्या कामात येतं. त्यामुळे त्याला युद्धात हरवणं अशक्य आहे. जोपर्यंत त्याच्या पत्नीचं पावित्र्य भंग पावत नाही तोपर्यंत हे युद्ध आपण जिंकणं शक्य नाही. जर त्याच्या पत्नीचं पावित्र्य भंग झालं तर तो युद्धामध्ये हरेल आणि तेव्हा आपण त्याच्याकडून स्वर्ग हिसकावून घेऊ शकतो. तेव्हा सर्व देवतांनी विष्णूंना गळ घातली की हे काम तुम्हीच करू शकता. शंखचूडने सर्वांना वेठीस धरलेलं आहे. सर्व देवांनी विष्णूंना विनवणी केल्यावरती ते या गोष्टीसाठी तयार होतात. विष्णूंच्या सांगण्याप्रमाणे सर्वजण पुन्हा युद्धासाठी सज्ज झाले. विष्णूंनी मात्र शंखचूडचे रूप धारण केलं होतं. शंखचूड बनून विष्णू महालामध्ये आले. तेथे येऊन ते वृंदाला आवाज देतात. आपल्या पतीचा आवाज ऐकल्याबरोबर वृंदा धावतच येते. तेव्हा विष्णू रूपी शंखचूड तिला सांगतात की मी सर्व देवांना हरवून आलो आहे. हे ऐकून वृंदाला खूप आनंद होतो आणि ती विष्णू रूपी शंखचूडला आलिंगन देते. यामुळे विष्णू आपण रचलेल्या कटात यशस्वी होतात. वृंदाला विष्णूची ही चाल लक्षात येत नाही, पण तिकडे मात्र शंखचूडला शक्ती हरवल्यासारखे वाटू लागतं. या संधीचा फायदा घेऊन महादेव आपलं त्रिशूल त्याच्या दिशेने फेकतात. तेव्हा शंखचूडाचा नाश होतो. जेव्हा शंखचूडाचा नाश होतो तेव्हा विष्णू आपल्या मूळ रूपामध्ये येतात. कपटाने माझं पावित्र्य भंग केलं म्हणून वृंदाला खूप राग येतो. ती क्रोधाने विष्णूंना दगड बनण्याचा शाप देते. तेव्हा विष्णू शालिग्राम नावाचा दगड बनतात. तेव्हा विष्णू वृंदाला सांगतात की तुझा हा शाप वरदानापेक्षा कमी नाही. तुझ्या आणि शंखचूडच्या उद्धारासाठी मला हे करावं लागलं. तुम्हा दोघांना मला शापमुक्त करायचं होतं. तुम्ही आता शरीराचा त्याग करून तुळशीच्या रूपात जन्म घेशील आणि माझी पूजा तुळशी दलापासून होईल. मी शालिग्राम दगड बनेल. माझ्या मुकुटावरती नेहमी तुझं स्थान असेल. मी शालिग्राम दगड आणि तू त्यावरची तुळस असशील. जेही तुझ्यासोबत माझे पूजन करील त्याचं सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होईल. देवउठणी एकादशीला मी तुझ्यासोबत विवाह करेन.
शंखचूडलाही मी आपल्यासोबतच जागा देईल. तुझ्या पतीच्या हड्ड्यांच्या चूर्णापासून शंखाची उत्पत्ती होईल. त्या शंखापासून माझी तसेच इतर देवतांची पूजा आराधना केली जाईल. जिथेही हा शंखध्वनी असेल तिथे मी विराजमान असेल. तू मागच्या जन्मी वद्रीवनात मला मिळवण्यासाठी एक तपश्चर्या केली होती. आता पुढच्या जन्मी मी नारायण रूपात बद्रीनाथ वनामध्ये स्थापित होईल. तिथे माझी पूजा ही फळाफुलांनी न होता तुळशीने होईल. माझ्या मुकुटावरती तू विराजमान होऊन माझ्यापेक्षाही श्रेष्ठ पद प्राप्त करशील. एकादशीला जोही आपला विवाह करेल त्याच्या जीवनात कधीही दुःख येणार नाही. तेव्हापासून शालिग्राम दगडासोबत तुळशीचा विवाह केला जातो. घरातील कन्या मानून तुळशी वृंदावनाची गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात. तुळशीची सौभाग्य अलंकाराने आरास करावी. बोर, चिंच, आवळा, सीताफळ त्यात ठेवतात. यानंतर तुळस आणि श्रीकृष्णांची पूजा केली जाते. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची व धांड्याची खुपटी ठेवतात. बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ ठेवून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. यानंतर तुळशीचे कन्यादान केले जाते. मंत्रपुष्प आणि आरती केली जाते. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे. तसेच आपण जर तुळशीचा विवाह केला तर आपल्याला कन्यादान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. तुम्हाला जर ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.